आजच्या तरुणांची प्रबळ इच्छाशक्ती, कष्ट करण्याची जिद्द असेल तर आपल्या देशाला ऑलिम्पिकमध्ये नक्कीच पदके मिळतील, असा विश्वास पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी यांनी व्यक्त केला. पुण्यातील पाषाण इथल्या लोकसेवा ई-स्कूल आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या 101व्या जयंतीचे औचित्य साधत राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त 101 विद्यार्थ्यांनी खाशाबाची 101 चित्रे काढून अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन केले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, दीपक पायगुडे, युवराज नाईक, क्रीडा पत्रकार संजय दुधाणे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला होता. हल्लीच्या तंत्रस्नेही जगतात युवक विद्यार्थी हरवत असून त्यांची मानसिक स्थितीही बिघडत चालली आहे. याकरिता त्यांनी मैदानात उतरले पाहिजे, विविध खेळ खेळले पाहिजे, तरच आपले मन शरीर तंदुरुस्त होईल आणि एक ऊर्जा आणि सकारात्मकता आपल्या मनामध्ये वाढेल. खेळांच्या माध्यमातून आज देशातील विविध खेळाडू हे आपल्या देशाचे नाव जगामध्ये नेत आहेत, अनेक पदके मिळवत आहेत. अशा खेळाडूंचा आपल्या देशाने राज्य सरकारने उचित असा सत्कार पुरस्कार देऊन सन्मान केला आहे, असा मत सचिन खिलारी यांनी यावेळी व्यक्त केले. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं 101वी आज आपण जयंती त्यांची साजरी या ठिकाणी केलेली आहे. आणि या जयंतीमध्ये 101 ह्या मुलांनी चित्र काढलेले आहेत. आणि हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय अभिनव उपक्रम यांनी राबवून खऱ्या अर्थानं जयंतीच्या निमित्त त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज आपल्या खाशाबा जाधव यांच्या 101व्या जयंतीनिमित्त इथं ई स्कूल लोकसेवा ई स्कूल पाषाण पुणे इथं आज जो कार्यक्रम झाला तो आपले जिल्हा क्रीडा कार्यालय आणि महाराष्ट्र सरकार आणि हे स्कूल यांनी मिळून जो कार्यक्रम घेतला आणि 101 विद्यार्थ्यांनी जे खाशाबा जाधवांचं चित्र काढलं, तर मला वाटतंय की अशा प्रकारचे कार्यक्रम होणं हे खूप गरजेचं आहे. कारण ती निश्चितच एक पेटादायी चळवळ होणार आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात येणाऱ्या लॉस एंजलिसमध्ये जसं स्वप्नील कुसाळ यांनी भारताला खाशाबानंतर मेडल जिंकलं, तर येणाऱ्या लॉस एंजलिस असू दे, आशिया स्पर्धा असू दे, त्यात महाराष्ट्राला पदक मिळण्यासाठी खाशाबा हे प्रेरणास्थान असणार आहे. त्याची प्रेरणाची एक नवीन मशाल, नवीन निवन दीपस्तंभ या आज दीपक पायगुडे यांच्या ई स्कूलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच हा कार्यक्रम अनेकांना प्रेरणादायी ठरलेला आहे. सर्जनशील न्यूज